एजे एजे अंतराताईंचं उत्तर मला उत्तर माहिती लीला. दार बंद कर लीला. मी मूर्ती बनवतो हे कोणालाही कळायला नको. ठीक आहे. वहिनी, आपण एकदा वरती जाऊन बघूया ना. हो ना, नाहीतर काय होईल माहितीये वहिनी, लीला पै झालेली ह्या आनंदात आपण राहू आणि तिथे एजे तिला मूर्ती बनवायला शिकवतील. हो. लक्ष्मी, सरस्वती, आजींनी तुम्हाला एजंटच्या खोलीत जायला बंदी केली, लक्षात ठेवा. गोंधळ नका घालू रे. वर जायला कारण आहे माझ्याकडे. कॉफी. हा, हा काय, याहून वाईट कारण नाही सापडलं? मग तुम्हीच सांगा, याहून चांगलं कारण आहे का तुमच्याकडे? चला घेऊन जाऊयात. काय चला, इथे दे. वहिनी चला चला आपण चला चला नाही, हळू मागे राहा, दिसू नका. चला 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 लवकर चला ना वहिनी. ठीक आहे एजे, तुम्हाला माझी मदत नाही करायची आहे ना, नका करू. तुम्ही झोपा, मी बघते. मी आता एकटीच मूर्ती घडवेन. आता तरी पटलं ना तुम्हाला? एजे तिला कधीच मूर्ती बनवायला मदत करणार नाहीत. खरंच हो. चला आता धर. लीला, तू काय बोलत होतीस? मी नाहीतर, म्हणजे मी असं म्हणत होते की चला आपण कामाला सुरुवात करूया. मूर्ती बनवायची आहे ना, चला चला चला. लक्ष्मी, हो इथे झालंय ना सगळं? हो, इकडची सगळी तयारी झाली आणि आरतीचं ताटही तयार आहे. गुड. सरस्वती सरस्वती ऐक. हा, एजे गणपती बाप्पांची मूर्ती घेऊन येतील ना, तेव्हा त्यांचे पाय दुधाने आणि पाण्याने धुवून काढायचे. त्यासाठी आत्ता पाणी गरम कर, म्हणजे ते येईपर्यंत कोमट होईल ना. तेच करत होते मी वहिनी. गुड गुड, जा.
प्रमोद हा? ऐक ना, थोडीशी फुलं बाजूला काढून ठेवशील. हो. आपल्याला रांगोळीसाठी लागणार आहेत. हो हो वेली दुर्वाचा तयार झालाच आहे, आता लगेच फुलांचा करायला घेतो. हो, पण फुलं ठेव विसरशील. नक्की. दुर्गा बहिणी, काय? रांगोळी झाली काढून बाहेर. अगं तिथे राहिली ना, तिथे बाप्पा बसणार ना, खाली स्वस्तिक काढ. माझी तोरणही लावून झाली. व्हेरी गुड. आजी झालंय सगळं. हो हो ती काही सांगायची गरज नाहीये, तू सगळं व्यवस्थित करणार माझी खात्री आहे. फक्त एक काम करा, आता अभिराम आल्याबरोबर गणपती बाप्पा आणायला जा. बाकीचं सगळं उरलेलं मग मी इथे बघते. ठीक आहे? ठीक आहे. चालेल चला चला चला. साक्षी, अगं कुठे होतीस तू? कधीपासून शोधतीये. आजींना दुर्वा हवाय, जा नेऊन दे. बरं ठीक आहे, ठेवते आणि मग जातो. नको ग, कशाला? म्हणजे मी ठेवते, तू जा. आजींना दुर्वा हवाय तर लगेच दे जा. आता जगण्याचे मज अर्थ कळेना, विन तुझी आता मन कुठे जुळेना. दूर जावे म्हटले तरी वाट मिळेना, विन तुझी आता मन कुठे जुळेना. हे माझे कपडे नाहीये, तिथे काय करतात? हो, तुमचे कपडे नाही आहेत, पण मी तुमच्यासाठी आणले, त्यामुळे आता तुमचेच आहेत. का? का म्हणजे तुम्ही इतक्या वर्षांनंतर स्वतःच्या हाताने गणपतीची मूर्ती घडवली, त्यामुळे ह्या वर्षीच्या गणेशोत्सवात सगळं खास व्हायला हवं. आणि तुम्ही अंतराताईंना विसरला नसाल तरी माझं पहिलंच लग्न आणि पहिलाच सण सुद्धा. तुम्ही कपडे घालून तयार व्हा, आजी वाट बघत असतील ना. टाळ मृदुंग सगळं घेतलंय ना बरोबर? हो आजी. गणपती बाप्पाचं स्वागत अगदी जल्लोषात करायचंय आपल्याला. मला तर एजंटपेक्षा लीला कधी खाली येते असं झालं. खूप शहाणपणाने चॅलेंज दिलं होतं ना आपल्याला. ह्या वर्षी काहीही झालं तरी मी एजंटकडनं गणपतीची मूर्ती बनवून घेणार म्हणजे घेणार. आता याला तुम्ही माझा हट्ट समजा किंवा चॅलेंज. तिचा हरलेला चेहरा बघायचा आहे मला. काय नाही ग, एक नंबरची ओव्हर कॉन्फिडंट मुलगी आहे ती. किशोर, तुम्ही गाडी काढता का? विश्वरूपने सकाळीच बाप्पाच्या आगमनासाठी गाडी सजवून ठेवली आहे. थोड्याच वेळात निघूयात आपण. चल. त्याची काही गरज नाही.
गणपती बाप्पाची मूर्ती आणायला बाहेर जायची काही गरज नाही. एजेंनी त्यांच्या स्वतःच्या हातांनी बाप्पाची मूर्ती बनवली. त्यामुळे आता ह्याच मूर्तीची आपण सगळे प्रतिष्ठापना करूया. अभिराम, तू बनवलीस मूर्ती? होय. लीलानी हट्ट केला आणि मी नाही म्हणू शकलो नाही. आणि बहुतेक हीच श्रींची पण इच्छा होती आहे. लीला, अंतरा असताना पण ती अशीच हौसेनं गणेशोत्सव साजरा करायची. ती गेली आणि अभिरामनं मूर्ती बनवण्याचं सोडून दिलं. जणू गणेशोत्सवाकडे पाठच फिरवली त्यानं. पण आज तू माझ्या अभिरामला परत आणलं. तू मूर्तीच्या रूपानं फक्त बाप्पाच नाही, या घरातलं चैतन्य आणलं. या घराच्या सुखाची आनंदाची ही नांदीच आहे जणू. चला चला. बाप्पाच्या आगमनाची तयारी करूया. गणपतीचा जय जयकार. मोरया. 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 पाय टाकते. पप्पा, या. गणपती बाप्पा. मंगल मूर्ती. गणपती बाप्पा. मंगल मूर्ती. मोरया रे बाप्पा मोरया रे. 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 गणपती बाप्पा. मंगल मूर्ती. गणपती बाप्पा. अरे म्हणजे मान्य आहे गणेश चतुर्थीचा उपास आहे सगळ्यांचा, पण म्हणून काय गणपती बाप्पा मोरया ओरडणे इतकी ताकद नाहीये का कोणात? चला चला, गणपती बाप्पा. गणपती बाप्पा. हळू हळू जरा. या घरात आणि इथे असं दारात दंगा नाही करत आम्ही. दुर्गा मॅडम, अहो गणपती बाप्पा आपल्या घरात येतात, मग त्यांचं स्वागत असं छान वाजत गाजत नको का व्हायला? नाही नाही, चला गणपती बाप्पा. गणपती बाप्पा. लीला, लीला, सोसायटीमध्ये राहतो, त्याचा काही डिकोरम नसतो. मला नेबर्सकडनं कंप्लेंट्स नको प्लीज. गणपतीत गणपतीच्या नावानं जय जयकार करणं हाच तर डेकोरम आहे. 1 2 3 4. 1 2 3 4. गणपतीचा जय जयकार. बघ ताई, आलो की नाही वेळेत? हो आलास ना वेळेत. एक दिवस उशिरा. तेवढं चालतं ग. तिला वहिनी जय जयकार चालू ठेव. गणपती बाप्पा. 1 2 3
गणपतीचा जय जयकार गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपती बाप्पा मंगलमूर्ती 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपती बाप्पा मंगलमूर्ती आजी आम्ही नैवेद्याचं बघतो. चला चला आता आपण प्राणप्रतिष्ठा स्थापनेची पूजा सुरू करूया. वहिनी, या लीलाने परत हरवलं आपल्याला. एजेने अशी कशी मूर्ती बनवली? हो ना, आणि दरवेळेस सगळं तिच्या मनासारखंच कसं काय होतं? बघा, ती लीला ऑलरेडी या घरावर राज्य करू लागली आहे आणि तुम्ही काहीच करू शकत नाही आहात. आजपर्यंत आपण तिला खूप गृहीत धरत आलो, पण आता असं करून चालणार नाही. तिला तिच्या प्रत्येक पुढे पुढे करण्याची किंमत मोजावीच लागेल. वहिनी, म्हणजे तुम्ही नक्की काय करणार आहात? आता बास झालं. आता असं काहीतरी करावं लागेल जेणेकरून ती आजी आणि एजंटच्या मनातून कायमची उतरेल. चला आधी देवावरचं वस्त्र काढायचंय. आजी मी पण आत मदतीला जाऊ. हो हो. ठीक आहे. लक्ष्मीबाईनी लास्ट टाइम खूप जाड राहिले होते, जरा बारीक करा. दुर्गाबाई, मी काय मदत करू? मी हे करू का? नको, उभी राहते. दुर्गा मॅडम, मी काय मदत करू? खरंच आम्ही सांगू ते करशील? हो करेन की. एजंटच्या पुढे पुढे करणं बंद कर. मी पुढे पुढे करतच नाही. म्हणजे तसं करायची मला काही गरजच नाहीये. मी आणि एजे नवरा बायको, त्यामुळे आम्ही सतत सोबतच असतो. एकमेकांना प्रत्येक गोष्टीत साथ देतो. लीला, तुझं लेक्चर ऐकायला नाही बोलवलंय तुला इथे. तेच ना, आणि जेवढं विचारलं तेवढंच सांग ना. एजे सतत तुझ्या सोबत असतात. अंतराईंची जागा घ्यायची खूप हौस दिसते ग तुला. खूप घाई झाली ना तुला एजंटचं मन जिंकण्याची? बघा अगं, असं नुसतं मिरवून नाही चालणार. अंतराई जशा जबाबदारी घेऊन प्रत्येक काम करायच्या, तसं जमेल का तुला? अंतराई दरवर्षी गणपती बाप्पाला 101 उकडीचे मोदक करून नैवेद्य दाखवायच्या. हो, आणि तेही कोणाच्याही मदतीशिवाय. स्वतःला सिद्ध करायचं ना तुला. जमतील का मोदक? अंतराईंची जागा घेणं खूप सोपं वाटतं हिला. आता कळेल जहागीरदारांची सून आणि आमची सासू होणं किती कठीण असतं ते. ठीक आहे. तुमची सासू म्हणून नैवेद्य बनवण्याची जबाबदारी मी घ्यावी असं वाटतंय ना तुम्हाला? ठीक आहे. मग आज माझ्याच हातच्या मोदकांचे नैवेद्य बाप्पाला दाखवला जाणार.